नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, अजूनही काही लोकांनी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं आणि सध्या डाउनलोड करून ठेवा, जे तुम्हाला टीच इरा नावाने पाहण्यास मिळेल, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळतील. बघा, आज आपण डिस्कस करणार मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या. तुम्ही म्हणाल सर सोपं आहे, काय कसोट्या डिस्कस करायच्या? पण मित्रांनो, या विभाज्यतेच्या ज्या कसोट्या डिस्कस करायच्या त्या स्पर्धा परीक्षेच्या अँगलने डिस्कस करायच्या आहेत. तुमच्या पाठ असतील, मला 100% गॅरंटी आहे. पण त्याच्यावरचे परीक्षेत कसे क्वेश्चन येतात, शेवटी जे क्वेश्चन दिलेले आहेत, शेवटी जे क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह कशी करायची ते तुमच्यासाठी काय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. सो कसोट्या सर्वांच्या पाठ असतील, पण कसोट्यांवरचे प्रश्न कसे येतात ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण या गोष्टीमध्ये काय करणार मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. चला मग मित्रांनो, सुरुवात करूया विभाज्यतेच्या कसोट्या. बघा, मी एक ग्रुप बनवला, 2ची कसोटी, 4ची कसोटी, 8ची कसोटी. मी याच्या खाली पण ग्रुप बनवू शकतो, पण आपण सध्या असा 2 ग्रुप केले, 2, 4 आणि 8ची. तुम्हाला माहित असेल 2ची कसोटी, 2चे 10 घात तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. 2चे 10 घात 2 पॉवर 10 पाठ असणं काय गरजेचं आहे. मग तुम्हाला माहित असेल 2 असेल, 2चा 4 भागात, त्याच्यानंतर 8 असेल, त्याच्यानंतर 16 असेल, त्याच्यानंतर 32 आहे, त्याच्यानंतर 64 आहे, त्याच्यानंतर 128 आहे, 512, 256 आहे, बरोबर आहे, 512 आहे आणि 1000 किती आहे, 24 आहे. 1000 किती आहे, 24 आहे. असे 2चे 10 पॉवर आहेत, बरोबर आहे. आता याचा उपयोग बऱ्याच जागेवर केला जातो. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2ची कसोटी काय, ज्या संख्येच्या शेवटचा अंक मला एक सांगा. मी जर तुम्हाला लिहिलं 315 तर भाग जाईल का? नाही, कारण की कोणता अंक बघायचा असतो, शेवटचा अंक बघायचा असतो. शेवटचा अंक काय असला पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8. म्हणजेच काय, शेवटचा एकच अंकाला 2 ने भाग गेला पाहिजे. 2ची कसोटी काय सांगते, कारण की 2ची पॉवर काय 1, 2ची पॉवर काय 1, 2, 2ची पॉवर काय 2. म्हणजेच काय, शेवटच्या एकच अंकाला, कारण की 2चा पहिला घात 2 आहे, म्हणून 2चा शेवटच्या एका अंकाला काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे. 4ची कसोटी काय सांगते माहिती तुम्हाला, 4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकाला भाग गेला पाहिजे. कोणाला भाग गेला पाहिजे, शेवटच्या 2 अंकांना भाग गेला पाहिजे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला असं लिहिलं 32, इथं लिहिला 5, तर या संख्येला 100% कितीने भाग जातो, 4ने भाग जातो. का जातो बरं 4ने, कारण की शेवटच्या किती अंकांना भाग जातोय, शेवटच्या 2 अंकांना भाग जातोय. 4ची कसोटी मागच्या लेक्चर मध्ये पण डिस्कस केली, 4 8 32, म्हणजे या संख्येला भाग जाणार. म्हणजेच 2 हा कितीचा वर्ग आहे, 2चा दुसरा घात आहे 4, म्हणून किती अंकांना भाग दिला, 2 अंकांना भाग दिला. आता 8ची कसोटी काय, बघा, हे शेवटचे 2 अंक, इथं काय लिहितो मी, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक. आता 8ची कसोटी काय, मग शेवटचे किती अंक पाहिजे, 3 अंक, कारण की 2चा कितवा घात आहे, शेवटी नाही 3 अंक. बघा, म्हणजे 2चा तिसरा घात, बरोबर काय उत्तर येतं 8. मग शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल, शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 8ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला असं सांगितलं असतं 8, बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं असतं 8, 16 आणि इथं मी काहीतरी लिहिलं असता 15, तर 100% 8ने भाग गेला असता. का भाग गेला असता, कारण की शेवटचे किती अंक आहेत, 3 अंक आहेत. किती अंक आहेत, 3 अंकांना 8ने भाग जातोय, म्हणजे 100% या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 8ने भाग जाणार आहे. तुम्ही देऊन बघा, समजते मी काय करतो. मग आता 16ची कसोटी कोण सांगेल, 16ची कसोटी कोण सांगेल बरं, 16ची पण कसोटी सांगता येईल तुम्हाला, 32ची कसोटी सांगता येईल, 128ची कसोटी सांगता येईल, इव्हन 1024ची पण कसोटी येईल, बरोबर आहे. आता 16 2चा कितवा घात आहे, 4था घात आहे, म्हणजे शेवटच्या 4 अंकांना जर 16ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 16ने. समजते, कन्सेप्ट कळाली मित्रांनो. 32ची पण करता येईल, पण तुम्हाला एवढं पुढे जाण्याची गरज नाही, तुम्हाला 2 4 8 एवढेच लक्षात ठेवा, असं 16. मग 2ची कसोटी काय, संख्येच्या शेवटी काय असला पाहिजे, 0 2 4 6 8. 4ची कसोटी काय, शेवटच्या किती अंकांना भाग गेला पाहिजे, 2 अंकांना भाग गेला पाहिजे. 8ची कसोटी काय, शेवटच्या किती अंकांना भाग गेला पाहिजे, 3 अंकांना, आणि 3 अंकांनाच काय गेला पाहिजे, कारण की 2ची पॉवर किती आहे 8, तिसरी पॉवर आहे. 2ची पॉवर 3, बरोबर काय आहे 8. 2चा घन बरोबर काय होतो 8, मग 3 वेळा गुणाकार आहे, म्हणून शेवटच्या 3 अंकांना. 2चा वर्ग 4 आहे, म्हणून 2 वेळा शेवटच्या 2 अंकांना. 2चा पॉवर 1 आहे, 2चा पहिला घात 2 आहे, म्हणून शेवटच्या 1 अंकाला. समजते मला काय म्हणायचे, 2ची पॉवर 4 आहे, म्हणून शेवटच्या 4 अंकांना 16ने जर भाग जात असेल, तर ती कितीही मोठी संख्या असेल तरी 4 आणि 16ने काय जाणार, भाग जाणार. कन्सेप्ट समजते मित्रांनो. मला मान्य आहे तुमच्या कसोट्या पाठ असतील, पण पुढे जाऊन जसे जसे तुम्ही वेळ पुढे जाणार आहात, जसे जसे पुढे जाणार आहात तसे डिफिकल्ट लेवल वाढत जाणार आहे, आणि या कसोटींवरचे कसे प्रश्न येतात ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कसोट्या संपल्यानंतर परीक्षेत कशी क्वेश्चन येतात ती 90% पोरांकडनं सुटत नाही, कसोट्या पाठ राहून सुद्धा. ठीक आहे मित्रांनो, सो लक्षात आलं काय केलंय, लक्षात आलं, कसोटी समजली 2ची 4ची 8ची. आता आपण पुढच्या कसोटींकडे जाऊया, हे रफ करतो मी. आता पुढची कसोटी घेऊया आपण मित्रांनो, 3ची कसोटी. 3ची कसोटी तर माहिती आहे, 3ची कसोटी बेरीज कोणाच्या पाड्यात आली पाहिजे, 3च्या पाड्यात आली पाहिजे. सपोज मी असं लिहिलं 2
1 6 बेरीज कितीच्या पाड्यात येते? 3च्या पाड्यात येते बघा. मग काय 2 + 1 + 6 सो किती झाली बेरीज? 9. म्हणजे 9ला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9 म्हणजेच या 2चे 16ला पण काय जाईल? 9ने भाग जाईल. मी जे बोलतोय त्याच शब्द वाटल्यास कसोटी पाठ नसेल तर लिहून टाकायची. मग संख्येची बेरीज ज्याला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 3ने भाग जातो. समजते मी काय करतोय? समजते मी काय करतोय? आता 9ची कसोटी. 3ची सोपी बेरीज 3च्या पाड्यात आली पाहिजे. 9ची कसोटी बेरीज 9 झाली पाहिजे. बेरीज किती झाली पाहिजे मित्रांनो? 9 झाली पाहिजे. एखाद्या संख्येची बेरीज जर 9 होत असेल तर त्या संख्येला 9ने भाग जाणार म्हणजे जाणार. तुम्ही म्हणाल सर बेरीज कशी 9 होणार? सर्व अंकांची किंवा बेरीज 9च्या पाड्यात बेरीज झाली पाहिजे. आता बघा फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं 7 8 8 आणि 3. ठीक आहे. मग काय करणार? 7 + 8 + किती? 3. बरोबर आहे. 7 आणि 8 15 15 आणि 3 किती झाले? 18. बेरीज 9च्या पाड्यात येते 18. 9ने भाग जाणार. याची पण बेरीज करून बघा 18. याचं शॉर्ट फॉर्म करा. 8 1 + 8 किती झाला? बेरीज किती झाली? 9. म्हणजेच काय 5 अंक दिले असतील तर त्याची सर्वांची बेरीज करा. परत असे 2 अंक आले तर परत त्यांची बेरीज करा. बेरीज किती आली पाहिजे? 9 आली पाहिजे. सोपं आहे कसोटी. कसोटी सोपी आहे. तुम्हाला समजते मला काय म्हणायचे? कसोटी काय मित्रांनो? सोपी आहे. येते लक्षात काय करतोय आपण? कोणत्या पद्धतीने सोडवतोय? समजतंय मला काय म्हणायचंय? 9ची कसोटी समजली मित्रांनो. काय करतोय आपण? आता पुढची कसोटीकडे आपण काय करणार आहोत? जाणार आहोत. कोणत्या कसोटीकडे जाणार आहोत? पुढच्या क्वेश्चनकडे आपण काय करणार आहोत? वळणार आहोत. बघा त्याच्या आधी पुढच्या क्वेश्चनकडे वळण्याआधी 1 सेकंद द्या मला फक्त. मला 1 सेकंद द्या फक्त. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. त्याच्या आधी बघा त्याच्या आधी काही कन्सेप्ट डोक्यात टाकणं गरजेचं आहे. त्याच्या आधी काही कन्सेप्ट डोक्यात टाकणं काय मित्रांनो आपलं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. चालायचं पुढे. ओके काय हरकत नाही. त्याच्या पुढे जाऊया. 1 सेकंद मोबाईल मध्ये मी थोडंसं कॉलिंग संपून घेतला. ओके चला काय हरकत नाही. आता तुम्हाला अजून समजत असेल 9ची कसोटी तर परत एकदा बघा. मी असं अजून एक उदाहरण लिहिलं. 7 8 2 ओके 2 आणि 2 5 आणि 5 या संख्येला 9ने भाग जातो का? शोधायचे. या संख्येला 9 शोधायचे. मग काय करणार? बेरीज 9च्या पाड्यात करून बघणार. बेरीज कितीच्या पाड्यात करून बघणार? 9च्या पाड्यात. म्हणजेच काय 7 + 8 + 2 + 5 + 5 करूया आपण मित्रांनो याची बेरीज. 7 आणि 8 15 आणि 2 किती झाले? 17. 17 आणि 10 किती झाले? 27. आणि 9 त्रिक किती झाले? 27. आणि तुम्ही याची पण बेरीज केली तर 7 आणि 2 किती होतात? पुन्हा 9 होतात. म्हणजे बेरीज 9 झाली पाहिजे. सर्व अंकांची शॉर्टकट बेरीज काय झाली पाहिजे? 9 झाली पाहिजे. किंवा पहिल्या स्टेप मध्ये असेल तर बेरीज 9च्या पाड्यात आली पाहिजे किंवा बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. बेरजेला कितीने भाग गेला पाहिजे मित्रांनो? 9ने भाग गेला पाहिजे. सोप्या आहेत कसोट्या लक्षात ठेवणं सोपं आहे. पण कसोटींवरचे प्रश्न तुम्हाला महत्वाचे आहेत. कसोटींवरचे प्रश्न महत्वाचे आहेत. समजतंय काय करतोय? चालायचं पुढे. ओके आता पुढची कसोटी घेऊया मित्रांनो आपण 6ची कसोटी. आता 6ची कसोटी खूप इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. 6ची कसोटीवरती बरेच प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. 6च्या कसोटीवर बरेच प्रश्न तुमचे काय होतात? सॉल्व्ह होतात. तर त्याच्यामुळे ही एक IMP कसोटी आहे ते लक्षात ठेवायचे. ही एक IMP कसोटी आहे ते लक्षात ठेवायचे. मी असं लिहिलं 1 3ची कसोटी 6ची कसोटी मिळती जुळती. 1 2 आणि 3. आता या संख्येला 3ने भाग जातोच. बरोबर आहे की नाही? 1 आणि 2 3 3 आणि 3 6. पण तरी 6ने भाग जाणार नाही. बघा 6 1 6 6 2 12 बाकी उरले हा 3. 6ने भाग जाणार नाही. तर 3ची कसोटी काय मित्रांनो? 6ची कसोटी काय मित्रांनो? नुसतं 3ने भाग होऊन चालणार नाही. 2ने पण भाग गेला पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे. एखाद्या संख्येला 2 आणि 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 6ने भाग जातो. मग 6च्या दुप्पट. आता याला को प्राईम नंबर म्हणतात. बरोबर आहे. ज्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. ज्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. आता पुढे मसावी लसावी आपण जेव्हा शिकू त्यावेळेस करणार आहोत. 2 आणि 3चा मसावी किती आहे? 1 आहे. तुम्ही म्हणाल 6 आणि 1ने भाग गेला तर चालेल का? नाही. 6 आणि 1ने भाग जाणार आहे कारण की 1 मसावी चालणार नाही. बघा आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 6च्या दुप्पट काय आहे? 12. आता 12ची कसोटी एकदम सोपं आहे लक्षात ठेवणं. 12ला कोणत्या संख्येने भाग जातो? अशी 2 संख्या शोधायच्या ज्याचा मसावी 1 असेल. को प्राईम नंबर असतील. बरोबर आहे. मसावी काय असेल? 1 असेल. 4 त्रिक किती झाले? 12. म्हणजे ज्या संख्येला 3ने आणि 4 त्या संख्येला कितीने भाग जातो? 12ने भाग जातो. तुम्हाला विचारलंय 24ने कोणत्या संख्येला भाग जातो? किंवा 18ला पहिले 18ला कोणत्या संख्येने भाग जातो? आपण असं करूया 18ला कोणत्या संख्येने भाग जातो? 18ला. मग 9 आणि किती? 2. 9 दुने किती? 18. म्हणजे ज्या संख्येला 9ने पण भाग जातो आणि 2ने पण भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे? 18ने भाग जाणार आहे. कितीने भाग जाणार आहे मित्रांनो? 18ने भाग जाणार आहे. तुम्हाला विचारलं 24ला कोणत्या संख्येने भाग जातो? मग काय मित्रांनो 6 × 24 चालणार
नाही, कारण की यांचा मसावी काय येणार आहे 2 येणार आहे. यांचा मसावी काय येणार आहे 2. 6 ला 4 ला 2 ने भाग जातो म्हणून चालणार नाही. मग आपण काय करूया 8 आणि 3 घेऊया. काय घेऊया 8 आणि 3. मग ज्या संख्येला 8 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे 24 ने भाग जाणार आहे. 24 ने भाग जाणार आहे. समजते मला काय म्हणायचंय. कसोटी आम्हाला 100% मान्य आहे. बऱ्याच लोकांच्या कसोट्या पाठ असतील किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात एवढेही खुळे नाही आहात की तुमच्या कसोट्या पाठ नसतील, पण कसोटींवरचे प्रश्न कसे येतात ते कसे सोडवायचे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तो 6ची कसोटी कळाली, 12ची, 18ची, 24ची, 6च्या पटीतल्या संख्या कशाही आल्या तर कसोटी तुम्ही आराम के साथ काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात. चालायचं या 6च्या कसोटीवर पुढे जाऊन क्वेश्चन किती रोमॅन्टिक तयार होतात मी ते तुम्हाला सांगेन. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, आता 7ची कसोटी. आता काय आहे 7ची कसोटी. आता 7च्या 2 कसोटी आहेत. मी एक कसोटी तुम्हाला थोडी अवघड कसोटी सांगतो, सोपी मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. सोपी कसोटी मला काय करा मित्रांनो कमेंट करून सांगणार आहात. मी एक संख्या लिहिली मित्रांनो. सपोज मी एक अशी तुम्हाला एक वाटेवर अशी कधी संख्या लिहिली 35, 42. या संख्येला 7ने भाग जातो का? या संख्येला 7ने भाग जातो का ओळखायचे. तर तुम्ही म्हणाल 7 5 35 7 6 42, पण एक ऑड नंबर राहिला असता, एखादा काय आला असता ऑड नंबर आला असता तर काय केलं असतं. बघा या शेवटच्या अंकाचे दुप्पट करायचे. या शेवटच्या अंकाचे काय करायचे दुप्पट. किती झाले 2चे दुप्पट किती झाले 4. 2चे दुप्पट किती झाले 4 आणि याच्यामधनं मायनस करायचे. म्हणजेच काय 354 मधनं 4 गेले सो किती उरले 350. आणि 350 ला जर 7ने भाग जात असेल 7 1 7 7 5 35 राहिलेला 0 सो पूर्ण भाग गेला म्हणून 354 ला काय जाणार आहे 7ने भाग जाणार आहे. कितीने भाग जाणार आहे 7ने भाग जाणार आहे. आता एक उदाहरण घेतो बघा 67 69. काय उदाहरण घेतो मी 67 89. मी एक उदाहरण लिहून घेतलं होतं 67 89. आता या 67 89 ला 7ने भाग जातो का ओळखायचे. तर काय करायचे आता ट्रिक सांगितली. काय करायचं या शेवटच्या नंबरची दुप्पट करायचे. 9चे दुप्पट किती मित्रांनो 9चे दुप्पट किती 18 आणि याच्यात ते काय करायचे मायनस करायचे. 678 मायनस 18 678 मायनस 18 बरोबर आहे. 678 मायनस किती झाले 18 बरोबर आहे. समजते मला काय म्हणायचंय. मग आता मला एक सांगा याच्यामधनं मायनस केले 8तनं 9तनं 8 गेले 8 0 इथे उरलाय 6 इथे गेलाय 6 666. 666 ला 7ने भाग जातो का ते चेक करायचं. जात नाही. आपल्याला पटकन कळालं 66 ला काय होत नाही 7ने भाग जात नाही. 6 7 42 8 48 6 9 54 बरोबर आहे. 7 9 54 येते का लक्षात मला काय म्हणायचं 7 9 63 तर पूर्ण भाग जात नाही म्हणून या संख्येला काय होणार नाही 7ने भाग जाणार नाही. तो क्विक कसं ओळखण्यासाठी मी तुम्हाला ही संख्या लिहून दिली. कुठली पण एक संख्या तुम्ही काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात. मी तुम्हाला असं दिलं मी तुम्हाला असं घेतलं असतं 5. मी तुम्हाला एक संख्या लिहिली असती 5 7 2 8. या संख्येला 7ने भाग जातो का ओळखायचे. काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं याचे दुप्पट गेले असते किती झाले असते 16. याचे दुप्पट गेले असते किती झाले असते 16 आणि 572 मधनं 16 काय केले असते मायनस केले असते. 572 मधनं 16 काय केले असते मायनस केले असते. 12तनं 6 गेले 6 1 उरला 10तनं 5 उरले 2 555. आता 555 परत तुम्ही करू शकतात. या 6च्या दुप्पट किती 12. मग 55 मधनं परत 12 मायनस करा. 55 मायनस 12 गेले किती उरले 43. 43 ला 7ने भाग जात नाही. सो या संख्येला सुद्धा 7ने भाग जाणार नाही. सोपं आहे. ठीक आहे. ही कसोटी थोडीशी समजण्यासारखी आहे 7ची. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. चला पुढचं उदाहरण घेऊया. याची अजून एक कसोटी आहे मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. शेवटच्या 3 अंकांचा काहीतरी ग्रुप बनवायचा आहे का काय ठीक आहे मित्रांनो. आता 11ची कसोटी. आपण 7ची झाली होती 8ची ऑलरेडी बघितली 9ची ऑलरेडी बघितली 5ची आणि 10ची तर सोपी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता काय करायचं असतं 11ची कसोटी काय करायची असते. सपोज मी एक उदाहरण लिहिलं बघा मित्रांनो. मी एक उदाहरण लिहिलं 1 2 3 4 5 बरोबर आहे. ओके 5 आणि 3. आता या संख्येला 11ने भाग जातो का हे ओळखायचे. या संख्येला 11ने भाग जातो का हे काय करायचंय ओळखायचंय. तर पहिले काय करायचं एकाड एक संख्येची बेरीज करायची. एकाड एक संख्येची बेरीज करू 3 आणि 1 4 4 आणि 5 किती 9 बेरीज केली 9. समस्थान विषम स्थानावरील अंकांची बेरीज केली. आता समस्थानावरील 4 आणि 2 6 6 प्लस 3 9 9 मध्ये 9 गेले याची वजाबाकी काय आली 0 आली. तर या संख्येला 100% कितीने भाग जातो 11ने पूर्ण भाग जातो. बेरीज वजाबाकी शून्यच नाही 0 11च्या पटीत जरी आली 11 22 33 44 55 जरी आली तरी सुद्धा त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे 11ने भाग जाणार आहे. 11ची कसोटी संपली.
सोपं एकदम एकदम सोपं आहे. कसोट्या तुमच्या लक्षात राहतील. आता इथून खऱ्या अर्थाने खेळ चालू होतोय मित्रांनो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्ही पूर्णतः प्रिपरेशन करण्यासाठी तयार आहात. आता इथून खऱ्या अर्थाने सुरू होतोय. पहिला क्वेश्चन एकदम इझी आहे मित्रांनो. पहिला क्वेश्चन इझी आहे. इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरुवात होते. काय होते 573 दिलेली संख्या काय दिलेली आहे बघा इथे लिहून देतो. 573 आणि एक स्टार दिलेला आहे. एक स्टार दिलेला आहे. या संख्येला 11 ने भाग जाण्यासाठी या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागेवर कोणता अंक येईल इथे शोधायचा आहे. म्हणजेच एकाड संख्येची बेरीज करायची आणि ती किती आली पाहिजे. किती आली पाहिजे मित्रांनो. 0 किंवा 11च्या पटीत आली पाहिजे. मग 5 + 3 किती झाले मित्रांनो सांगा. 5 + 3 5 + 3 किती झाले मित्रांनो 8. हा मग 7 + स्टार बरोबर पण 8 झाले पाहिजे. 7 + स्टार पण 8 झाले पाहिजे. हा 7 + स्टार पण काय झाले पाहिजे 8 झाले पाहिजे. तुम्ही म्हणाल सर 11 यांची बेरीज 0 आली पाहिजे. तुम्ही म्हणाल सर इथं 11 पण येऊ शकते. नाही येऊ शकत. फरक 11चा येण्यासाठी मग इथं परत 19 करावं लागेल. इथं 19 7 मध्ये काय मिळवल्यावर 19 होईल मोठी संख्या होऊन जाईल. चालणार नाही. मग 7 मध्ये काय मिळवल्यावर 8 होईल बरं 1. सो स्टारच्या जागेवर काय येणार आहे मित्रांनो 1 येणार आहे. स्टारच्या जागेवर काय येणार आहे 1 येणार आहे. समजते. पहिला क्वेश्चन सोपा होता. पहिला क्वेश्चन काय होता कम्पॅरेटिव्हली सोपा होता. आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. मला मान्य आहे एखादा टॉपिक टफ असेल समजावण्यासाठी टफ असेल पण तुम्ही जो पूर्ण व्हिडिओ बघितला बोर असेल तरी पूर्ण व्हिडिओ बघितला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार म्हणजे होणार. आता पुढचे जे क्वेश्चन आहेत एकापेक्षा एक टफ आहेत आणि तसेच प्रश्न परीक्षेत येतात. तसेच प्रश्न कुठे येतात मित्रांनो परीक्षेत येतात. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा परत एकदा सेम क्वेश्चन आलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन काय दिला आहे 9 दिलेला आहे 3 दिला आहे 6 दिला आहे आणि स्टार दिला आहे आणि या जागेवर 11 ने भाग त्या जागेवर कोणता अंक येईल ते विचारलेलं आहे. मग काय करणार आता आपण लिहून टाकणार आहोत 9 + 6 किती झाले मित्रांनो 9 + 6 एकाड संख्येची बेरीज करायची. 9 6 किती झाले 15. आता 3 + स्टार 3 + काय मध्ये टाकला तर बेरीज परत काय झाली पाहिजे 15 होणार नाही. कारण की 3 आणि इथं 12 टाकला तर चालणार नाही. एकच अंक पाहिजे आपल्याला टाकता. बरोबर आहे का. म्हणून 12 चालणार नाही. तिथं 15 टाकू इथं 12 टाकू चालणार नाही. कारण की एकच अंक आपल्याला टाकता आला पाहिजे. किती अंक टाकायचे आपल्याला एकच अंक टाकायचा आहे. 12 टाकला तर किती अंक होऊन जातील 2 अंक होऊन जातील. म्हणून आपण इथं 12 टाकू शकत नाही. 11चा करूया आपण. मग मला एक सांगा 3 आणि इथं एक 4 घेतला इथं 4 केला तर फरक किती आला 11चा आला. मग 3 + 4 इथं काय टाकावं लागेल 1 टाकावं लागेल. तेव्हा फरक किती होणार आहे 4चा होणार आहे. म्हणजे बघा 9 3 6 आणि 1 याची एकाड संख्येची जर बेरीज केली तर बघा 6 3 6 9 किती झाले 15 आणि 3 आणि 1 किती झाले 4. 15 मधनं 4 गेले सो किती उत्तर आलं मित्रांनो 11 आणि म्हणून 11 ने पूर्ण भाग जातो. 11 ने काय होतं मित्रांनो पूर्ण भाग जातो. समजतंय काय करतोय कोणत्या पद्धतीने सोडवतोय लक्षात येतंय मित्रांनो. चालायचं पुढे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल आपण कोणत्या पद्धतीने सोडवत आहोत. चालायचं पुढे. ओके पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा आता हा एक थोडासा इझी डिफिकल्ट लेवल आपण डे बाय डे वाढवत जात आहोत. डिफिकल्ट लेवल आपण काय करत आहोत मित्रांनो वाढवत जात आहोत. संख्या काय दिली आहे बघा मित्रांनो 53. संख्या काय दिलेली आहे आपल्याला बघा 53 नाही 63 आहे. ओके 63 स्टार 59 2 या संख्येच्या लहानात लहान कोणती संख्या मिळावी म्हणजे 3 ने पूर्ण भाग दिला. आताच 3ची कसोटी बघितली आपण. काय बघितली मित्रांनो 3ची कसोटी बेरीज 3च्या पाड्यात आली पाहिजे. बेरीज कितीच्या पाड्यात आली पाहिजे 3च्या पाड्यात आली पाहिजे. मग आता जर तुम्ही या संख्यांची बेरीज कराल या संख्यांची काय कराल बेरीज कराल. ठीक आहे या संख्यांची काय कराल मित्रांनो बेरीज कराल. हा मी या संख्येची बेरीज करून दाखवतो. बघा 7 3 किती 9 9 5 किती 14 14 9 किती 23 23 आणि 2 किती बेरीज झाली 25 25 अधिक अजून एक आपल्याला स्टारच्या जागेवर बेरीज करायची म्हणजेच बेरीज 3च्या पाड्यात आली पाहिजे. आता 25 पासून पुढे 3च्या पाड्यात काय येतो 27. 25 पासून पुढे 3च्या पाड्यात काय येतो 27. मग 25 मध्ये किती मिळवल्यावर 27 होईल. 25 मध्ये किती मिळवलं तर 27 होईल मित्रांनो. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 25 मध्ये आपल्याला काय मिळवावं लागेल 2 मिळवावं लागेल. 25 मध्ये काय मिळवावं लागेल आपल्याला 2 मिळवावं लागेल. मग 25 मध्ये आपण जर 2 मिळवला 25 + 2 तर काय झालं 27 3ने पूर्ण भाग जातो 27 ला. म्हणजे या संख्येला कितीने भाग जाणार आहे 3ने भाग जाणार आहे. कारण की 27 ला 3ने भाग जातो. समजतंय काय करतोय इझी आहे एकदम सोपं लक्षात ठेवणं. ठीक आहे 3ची कसोटी पण सोपी होती. इथून डे बाय डे आपण डिफिकल्ट लेवल काय करत आहोत वाढवत जाणार आहोत. आता बघा हा क्वेश्चन थोडासा रोमॅन्टिक आहे. काय दिलाय बघा 36 दिलेला आहे x दिलाय 5 दिलाय पुन्हा x दिलाय. या x च्या जागेवर सेम अंक आहेत दोघं x च्या जागेवर तर काय येईल तर 9 ने पूर्ण भाग जाईल. हा मग 9 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. मग बेरीज 9च्या पाड्यात आली पाहिजे. बेरीज कोणाच्या पाड्यात आली पाहिजे 9च्या पाड्यात बेरीज आली पाहिजे. मग मला एक सांगा 6 3 किती झाले 9 9 5 किती झाले
14. 14 मध्ये प्लस काय मिळवलं, 14 मध्ये प्लस काय मिळवलं तर बेरीज नावाच्या पाड्यात येईल. आता 14 मध्ये 28 18 18 करू शकतात किंवा 9 त्रिक किती करू शकतात 27 करू शकतात. मग 14 पासून 18 मध्ये जाण्यासाठी 14 पासून जर तुम्ही 18 पर्यंत जात असाल तर तुम्हाला कितीचा फरक लागेल 4 चा फरक लागेल. आणि 14 पासून जर तुम्ही 27 पर्यंत जात असाल तर कितीचा फरक लागेल, हे 6 ते 7 किती झाले, कितीचा फरक लागेल मित्रांनो इथं 6 7 किती झाले 13 चा फरक लागेल. 13 दोन भागामध्ये डिवायडेशन करू शकत नाही आपण इथं आणि इथं, पण 4 डिवायडेशन करू शकतो. म्हणजे इथं 2 टाकू शकतो आणि आपण इथं काय टाकू शकतो 2 टाकू शकतो. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 2, कारण की इक्वल पार्ट मध्ये दोघं काय करायचे होते डिवाइड करायचे होते. आपल्याला इक्वल पार्ट मध्ये दोघं काय करायचे होते डिवाइड करायचे होते. म्हणून इथं 27 टाकून उपयोग नाही, 27 टाकून काय नाहीये उपयोग नाहीये. म्हणजेच इथं काय मिळवावं लागेल 4 मिळवावं लागेल. पण 4 4 नाही, 4 च्या दोन भागामध्ये समान विभागणी करायची. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे मित्रांनो 2 येणार आहे. सो x ची व्हॅल्यू काय येणार आहे मित्रांनो 2 येणार आहे. आणि ती संख्या कशी तयार होणार आहे, मग आपली संख्या कशी तयार होणार आहे, संख्या कशी तयार होणार आहे 36 2 5 2. या संख्येला तुम्हाला 100 आणि 100% 9 ने पूर्ण भाग जाणार म्हणजे जाणार. समजतंय काय करतोय, कोणत्या लेवलने सोडवतोय. आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने सांगतोय, छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय तर तुमच्या लक्षात राहतील. 100% ही माझी गॅरंटी की तुमच्या लक्षात राहतील. पूर्ण व्हिडिओ बघा, जसं जसं पुढे जाणार आहोत तसे तसे डिफिकल्ट लेवल काय होत जाणार आहे मित्रांनो वाढत जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला बघा. कारण की गणित जे असतं ते थोडस त्याच्यामध्ये कमेंट्स करण्यासारख्या गोष्टी नसतात तर त्याच्यामुळे तुम्हाला बोरिंग वाटत असेल. आता बघा, हा एक रोमॅन्टिक क्वेश्चन आहे मित्रांनो, खरंच रोमॅन्टिक क्वेश्चन. एक 3 अंकी संख्या आहे, काय दिलेली आहे 4. एक 3 अंकी संख्या आहे मित्रांनो, काय दिलेली आहे 4 A 3. हा A 4 A आणि 3. मी A कॅपिटल लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. 4 A 3 ला दुसरी 3 अंकी संख्या आहे 9 8 आणि 4. यांची बेरीज केली असता उत्तर येतं 13 B 7. आणि उत्तराला 11 ने पूर्ण भाग जातो, याला पूर्ण भाग जातो 11 ने. तर हे उदाहरण विचारलेलं आहे की 3A अधिक 4B ची व्हॅल्यू काय, 3A अधिक 4B ची व्हॅल्यू काय. आता हा B ची व्हॅल्यू पहिले काढता येईल आपल्याला, B ची व्हॅल्यू आपल्याला काय करता येईल काढता येईल. आता B ची व्हॅल्यू कशी काढणार, तुम्हाला आधीच 11 ची कसोटी माहिती आहे. या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो, या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच एकाड संख्येची बेरीज किती आली पाहिजे, एकाड संख्येची बेरीज किती आली पाहिजे, बेरीज करायची वजाबाकी 11 आली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे 7 + 3 किती झाले 10. आणि एकामध्ये किती मिळवल्यावर 10 होईल, एकामध्ये किती मिळवल्यावर 10 होईल 9. म्हणजे एकामध्ये किती मिळवल्यावर 10 होईल 9. म्हणजेच 9 इथं काय उत्तर येणार 9. येतं का लक्षात. इथं जर 9 घेतला मी तर 9 + 10, इथं पुन्हा 10 + 10 मायनस काय उत्तर काय असतं 0. म्हणजेच B ची व्हॅल्यू तर तुम्हाला मिळाली 9. B ची व्हॅल्यू काय मिळाली मित्रांनो 9. समजते मला काय म्हणायचंय. B ची व्हॅल्यू काय मिळाली 9 मिळाली. मी हे थोडंसं रफ करतो, तुम्हाला हे थोडंसं दिसण्यासाठी रफ करतो. आता B ची व्हॅल्यू जर 9 मिळाली मित्रांनो, B ची व्हॅल्यू काय मिळाली 9 मिळाली. कळालं कसं, कारण की बघा यांची एकाड संख्येची बेरीज केली आणि बेरीज 0 आली पाहिजे 11 ने भाग जाण्यासाठी. आता 9 जर उत्तर आहे, B ची व्हॅल्यू काय आहे 9 आहे. 4 आणि 3 7. ओके 7 आणि 3 10 बरोबर आहे ना, संख्या अशीच आहे. ओके 7 आणि 3 10 आणि ओके 9. B ची व्हॅल्यू काय आली 9 आली. आता काय करायचंय, आता मला एक सांगा, या B ची व्हॅल्यू 9 आली तर A ची व्हॅल्यू काय येईल हे शोधायचंय. मला एक सांगा, मी 3 अधिक 5 केलं असतं तर उत्तर काय आलं असतं 8. म्हणजे 8 मधनं हे 5 वजा केले असतं उत्तर काय आलं असतं 3. मग इथं मी जर 9 टाकला असं 13 9 7 ही संख्या आहे, उत्तर हे आलेलं आहे, हे उत्तर हे आहे 13 9 7. याच्यामधनं जर मी हे मायनस केले, याच्यामधनं जर हे मायनस केलं तर मला काय मिळेल, या A ची व्हॅल्यू मिळेल. मग मी असं लिहू शकतो ना, इथं काय लिहू शकतो मी 13 9 7 वजा 900 किती 84. 900 किती 84. सो काय उत्तर येणार, 4तनं 7 गेले 3 बघा ऍड होते बघा, ही संख्या मिळते बघा. 9तनं 8 गेला 1 आणि 13तनं 4 9 गेले 4 413. 4 आहे इथं 1 आहे 13. A ची व्हॅल्यू काय मग 1 आहे. A ची व्हॅल्यू काय मित्रांनो 1 आहे. समजते मी काय करतोय. मग आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे 3A अधिक 4B. म्हणजेच 3 गुणाकारामध्ये A ची व्हॅल्यू काय मित्रांनो 1 अधिक 4 गुणाकारामध्ये B ची व्हॅल्यू काय 9. मग 3 1 3 आणि 9 चोक किती मित्रांनो 36. 36 आणि 3 किती झाले 39. सो उत्तर काय पाहिजे तुमचं 39 असावं. समजतं मित्रांनो काय करतोय, उत्तर काय असावं 39 असावं. हा थोडासा टफ होता, काही लोकांना समजण्यामध्ये थोडासा अवघड गेला असेल. परत एकदा समजून सांगतो किंवा आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर लक्ष द्या. आता हा व्हिडिओ परत रिपीट करा, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर मला कमेंट करा, मी परत 2 ते 3 वेळा समजून सांगेन. ठीक आहे मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया बघा.
पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा एक संख्या आहे, पूर्णमय उदाहरण वाचून दाखवतो. काय म्हटलेलं आहे, 9 3 m 4 3 n ही संख्या 9 ने विभाजित होते, तर m - n चं अधिकतम उत्तर सांगा. मॅक्झिमम उत्तर काय येईल याचं शोधायचंय. मग आपल्याला संख्या काय दिलेली आहे, 9. संख्या काय दिली आहे मित्रांनो, 9 3 m 4 3 आणि n. मग मला एक सांगा, आता आपल्याला यांचं उत्तर काढण्यासाठी, m - n चं उत्तर काढण्यासाठी पहिल्यांदा यांची काय करावं लागेल, वजाबाकी करणं गरजेचं आहे. यांची वजाबाकी करणं काय आहे, बेरीज 9 ने भाग द्यायचे म्हणजे बेरीज नावाच्या पाड्यात आली पाहिजे. हा मग काय, 4 9 3 किती, 12 12 4 16 16 3 किती, 17 16 3 किती, 16 3 सॉरी 16 + 3 किती झाले, 19. 16 + 3 किती झाले, 19. बरोबर आहे, 16 3 किती झाले, 19. मग आता 9ने पुढचा भाग जाण्यासाठी, 9च्या पाड्यात पुढची येणारी संख्या काय आहे, 27. बरोबर आहे, 9च्या पाड्यात पुढची येणारी संख्या काय आहे, 27. मग 19 पासून 27 पर्यंत जाण्यासाठी, 19 पासून 27 पर्यंत जाण्यासाठी तर काय येणार आहे, काय येणार आहे, 8. फरक कितीचा पडणार आहे मित्रांनो, 8चा. समजते मला काय म्हणायचंय, म्हणजे m आणि n मिळून व्हॅल्यू किती आली पाहिजे, 8 आली पाहिजे. m आणि n मिळून व्हॅल्यू किती आली पाहिजे, 8. पण m वजा n दिलेलं आहे, m वजा n विचारलंय आणि ते पण अधिकतम उत्तर विचारलेलं. कोणतं उत्तर विचारलेलं आहे, अधिकतम विचारलंय. मग मी काय करतो, m - n, मग मी m - n उत्तर अधिकतम पाहिजे, उत्तर काय पाहिजे, या दोघांची व्हॅल्यू = 8 पाहिजे. मग मी काय करतो, 8 वजा n ची व्हॅल्यू काय मानतो, 0. बरोबर, उत्तर काय येईल, 8. अधिकतम व्हॅल्यू काय येईल, 8. म्हणजे एमचं इथं काय टाकायचं आहे, 8 आणि इथं यांच्या जागेवर काय टाकायचं आहे, 0. येते का लक्षात. बेरीज नावाच्या पाड्यात देण्यासाठी 8 उत्तर काढायचं होतं. तुम्ही म्हणाल सर m - n इथं 4 आणि 2 4 पण टाकू शकतात तुम्ही, 6 आणि 2 पण टाकू शकतात, 5 आणि 3 पण टाकू शकतात. पण अधिकतम उत्तर विचारलेलं आहे, काय विचारलं होतं, अधिकतम उत्तर विचारलेलं होतं. ठीक आहे, अधिकतम मोठ्यात मोठं उत्तर विचारलेलं होतं. यांचं मोठ्यात मोठं उत्तर 4 आणि 4 मध्ये वजाबाकी आली नसती, 6 आणि 2 मध्ये आली नसती, 5 आणि 3 मध्ये आली नसती. मोठ्यात मोठं उत्तर विचारलं होतं. उत्तर काय आलं असतं तुमचं, 8 हे उत्तर आलं असतं. काय उत्तर आलं असतं मित्रांनो, 8 हे उत्तर आलं असतं. लाईक आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. तुमचं एक लाईक शेअर माझं प्रोत्साहन वाढवतं व्हिडिओ बनवण्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा पुढचा, खालीलपैकी कोणती संख्या 18 ने भाग जाणार नाही, पूर्ण विभाजित होणार नाही, म्हणजे 18 ने भाग जाणार नाही. खालीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जाणार नाही शोधायची. आता 18 ने भाग जाणारी संख्या, मग 18 कसोटी पाठ करत बसायची नाही. मी 6 ची, 12 ची, 18 ची, 24 ची, सोपं होतं. मग 6चा को प्राईम नंबर किंवा ज्यांचा मसावी 1 आहे अशी फोड आपण 6 ची करूया, 18 ची फोड करूया, 18 ची फोड अशी करूया ज्यांचा मसावी काय असेल, 1 असेल. बरोबर आहे. मग काही म्हणाल तर 9 गुणाकारामध्ये 2, 9 दुने किती होतात, 18. काही लोक म्हणतील 6 गुणाकारामध्ये 3, 6 त्रिक किती झाले, 18. पण 6 आणि 3 चालणार नाही. का नाही चालणार, कारण की 6 आणि 3 मसावी किती येणार, 3 येणार. म्हणून 6 आणि 3 चालणार नाही. मग उत्तर काय येणार, 9 आणि काय 2. म्हणजे अशी संख्या जी 9 ने पण भाग गेला पाहिजे आणि 2 ने पण भाग गेला पाहिजे, त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 18 ने भाग जाणार आहे. आता 2 ने भाग जाणारी संख्या, 2ची कसोटी काय आहे, संख्येच्या शेवटी काय असला पाहिजे, 0 2 4 6. बरोबर आहे. मग इथं 6 आहे म्हणजे हिला 2 ने भाग जातो. आपल्याला नाही पाहिजे उत्तर, हिला पण भाग जातो, जात असेल कदाचित, हिला पण भाग जात असेल. बरोबर आहे. कोणत्या संख्येला भाग जात नाही, शेवटी 3 आहे म्हणजे आपलं हे आन्सर आहे. या संख्येला 2 ने भाग जात नाही. या संख्येला काय होत नाही मित्रांनो, 2 ने भाग जात नाही. आणि 9चा जर चेक करायचं असेल तर बेरीज नावाच्या पाड्यात आली पाहिजे. 4 + 3 7, 7 5 12, 12 आणि 6 18. बेरीज किती झाली मित्रांनो, 18. 9च्या पाड्यात येतो. 5 आणि 4 9, 9 आणि हे परत 9, 9 9 18. बेरीज नावाच्या पाड्यात येते. कदाचित तेच अंक रिपीट झालेली आहेत मित्रांनो, तेच अंक रिपीट झालेली आहेत. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 6 किती, 18. बेरीज प्रत्येकदा 9च्याच पाड्यात येणार आहे. बघा 4 आणि 3 7, 7 5 12, 12 आणि 6 18. इथं पण 18. बेरीज प्रत्येक जागेवर 18 18 होती. म्हणून 9चा तर काही इश्यू नाही राहिला. कशाचा इश्यू होता, 2चा होता. समजते मला काय म्हणायचंय. आता आलं का लक्षात मला काय म्हणायचं होतं, 9 ने भाग जाण्यासाठी पहिले कशाने भाग द्यावा लागेल, 18 ने भाग जाण्यासाठी 9 ने किती 2. तर 9 तर प्रत्येक जागेवर बेरीज 18 होत होती. प्रत्येक जागेवर बेरीज किती होत होती, 18 होत होती. म्हणून तर 9च्या पाड्यात 18 18 येणारच आहे. 9 ने तर प्रत्येक संख्येला भाग जाणार आहे. आपल्याला कशाचा शोधायचा होता, 2चा. म्हणजे 2ची कसोटी शेवटी काय, 0 2 4 6 8 हे अंक नाही आहेत. मग इथं शेवटी काय आहे, 3. म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाणार नाही, म्हणजेच 18 ने सुद्धा भाग जाणार नाही. कशाने भाग जाणार नाही मित्रांनो, 18 ने सुद्धा भाग जाणार नाही. समजते काय करतोय मी, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. खालीलपैकी कोणती संख्या 24 ने पूर्ण विभाजित होते, 24 ने भाग जातो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 24 ने भाग जातो, कशाने भाग द्यायचा आहे मित्रांनो, 24 ने. मग 6 × 24 चालणार नाही. 6 आणि 4चा मसावी 2 होतो तर चालणार नाही. 8 × 24, यस 8 आणि किती
3 8 आणि किती 3 8 3 किती मित्रांनो 24. मग पहिले 8ची कसोटी नाही अप्लाय करायची, पहिले 3ची कसोटी अप्लाय करूया. सोपी आहे. 3ची बेरीज कितीच्या पाड्यात आली पाहिजे 3च्या पाड्यात आली पाहिजे. बेरीज कितीच्या पाड्यात आली पाहिजे 3च्या पाड्यात आली पाहिजे आणि विभाजित होते असे उत्तर शोधायचे. बघा 5 आणि 3 8 8 7 15 15 आणि 1 16 16 आणि 8 24 3च्या पाड्यात येतो. बरोबर आहे. बरं 6 आणि 3 9 9 आणि 1 10 10 8 18 3च्या पाड्यात 18 येतो का येतो हा 3ने. बरं 5 आणि 3 8 8 आणि 7 15 15 आणि 19 आणि 27 3च्या पाड्यात 27 येतो. बेरीज प्रत्येकदा 3च्या पाड्यात येतच असेल हा याची पण बेरीज 3च्या पाड्यात येत असेल. मग 8ने भाग द्यायचा आहे. कोणी भाग द्यायचा मित्रांनो 8ने भाग द्यायचा. 8ची कसोटी काय शेवटची किती अंक आहेत 8ची कसोटी काय मित्रांनो शेवटचे 3 अंक आहेत. या शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग देऊन बघा 8 1 8 8 7 56 8 8 64 8 8 किती मित्रांनो 64 किती उरले 7 किती झाले 7 78 झाले 8 9 72. या संख्येला काय होत नाही 8ने भाग जात नाही. या संख्येला कितीने भाग जात नाही 8ने. बघा या संख्येला जाईल बघा 736 ला 8ने भाग जाईल बघा 8 1 8 8 9 72 आणि 1 उरला 8 2 16. या संख्येला भाग जात नाही म्हणून उत्तर काय आलं तुमचं पूर्ण विभाजित होते. होणारी संख्या कोणती ही आहे न होणारी या 3 आहेत. न होणाऱ्या कोणत्या आहेत या 3 आहेत. समजते मला काय म्हणायचं विभाजित होणारी संख्या बघा 8ने भाग जातो बघा इथं या संख्येला कितीने भाग जातो 8ने. बघा इथे देऊन दाखवतो 8ने भाग देऊया आपण 8 1 8 8 9 72 1 उरला 16 झाले 8 2 16 92 उत्तर आलं होतं आणि 3ने प्रत्येक संख्येला भाग जात होता. समजते मी काय करतोय लक्षात येते काय करतोय मित्रांनो. बघा मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बोर होणं या गोष्टीची व्हॅल्यू नाहीये. तुम्हाला एकदा अभ्यास करत राहणं काय गरजेचं आहे. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर बिंदास कॉल करू शकतात. अभ्यासाची मेथड समजत नाहीये डाऊट आहे क्वेश्चन सुटत नाहीयेत काय करावं बोरिंग झालात पटाकावस्था आली आहे तर बिंदास कॉल करू शकतात. ठीक आहे. आता बघा हा खूप रोमॅन्टिक क्वेश्चन आहे मित्रांनो खूप रोमॅन्टिक क्वेश्चन आहे. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत ज्याला 2 आणि 3ने पूर्ण भाग जातो किंवा विभाजित होतात. 2 आणि 3ने काय होतात पूर्ण विभाजित होतात. अशा किती संख्या आहेत ज्या 2 आणि 3ने विभाजित होतात आणि 1 ते 100 मधल्या संख्या शोधायच्या जे 2 आणि 3ने काय होतात पूर्ण विभाजित होतात. आणि 2 आणि 3ने पूर्ण विभाजित होतात म्हणजे कितीने पूर्ण विभाजित होतात पोरांनो 6ने. मग 6ने भाग जाणाऱ्या 1 ते 100 मध्ये संख्या किती. आता तुम्हाला हे उदाहरण सोपं 1 ते 100 मध्ये 1 ते 500 मध्ये 200 ते 800 मध्ये 500 ते 1200 मध्ये पण तुम्हाला विचारतात. तो अतिशय सोपं आहे. मला एक कन्सेप्ट सांगा 1 ते 10 मध्ये 6ने भाग जाणारी संख्या किती. आपल्याला 2 आणि 3 म्हणजे 6ने भाग द्यायचा आहे हे लक्षात ठेवा. कितीने भाग द्यायचा आहे 6ने. 1 ते 10 मध्ये 6ने भाग जाणारी संख्या किती आहे 1 6 1 6. बरं मी तुम्हाला सांगितलं 1 ते 20 मध्ये 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत 6 1 6 7 आणि 12 7 3 18 म्हणजे किती संख्या आहेत 3. बरं 1 ते 50 मध्ये 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत माहितीये का 6 1 6 7 आणि 12 7 3 18 7 24 6 35 6 6 36 6 7 42 6 8 48 म्हणजे किती आहेत 8. किती आहेत मित्रांनो 8. एवढं करायचीच गरज नाही. 1 ते 10 मध्ये विचारलं ना 10 भागाकारामध्ये 6 करा 6 1 6 बाकी किती उरले त्याच्याशी घेणं आणि भागाकार महत्वाचा आहे. 1 ते 20 मध्ये विचारलं 20 भागाकारामध्ये 6 7 3 18 किती संख्या आल्या 3. 1 ते 50 मध्ये विचारलं 50 भागाकारामध्ये 6 6 6 48 8. मग 1 ते 100 मध्ये विचारलंय मग काय करणार डायरेक्टली 100 भागाकारामध्ये किती 6. 100 भागाकारामध्ये किती 6. थोडंसं खाली लिहितो म्हणजे तुमचं डोकं चालेल. 100 भागाकारामध्ये किती 6. 100 भागाकारामध्ये 6 6 1 6 बाकी उरली 4 पुढचा घेतला 0 36 झाले 6 6 36 बाकी उरली 4. या बाकी काय घेणार नाही. किती संख्या येतात 1 ते 100 मध्ये भाग जाणाऱ्या 16. 1 ते 100 मध्ये 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत 16. एकदम सोपं आहे. शेवटच्या अंक 1 ते 1000 मध्ये भाग जाणारे 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती 1000 ला 6ने भाग द्यायचा आणि जे भागाकार येईल ते तुमचं उत्तर. 1 ते 500 मध्ये 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती 500 ला 6ने भाग द्यायचा जो भागाकार येईल ते तुमचं उत्तर. समजते मला काय म्हणायचं लक्षात येत आहे. आता बघा इथं 2 आणि 3 विचारलं होतं कदाचित इथं काय करू शकतात इथं काय करू शकतात माहितीये का. बघा इथं 2 आणि 3 विचारलं होतं इथं काय करू शकतात ते इथं काय करू शकतात ते तुम्हाला इथं 4 आणि 5 पण विचारू शकतात म्हणजेच 20. 4 आणि 5 म्हणजे काय 20. इथे लक्षात मला काय म्हणायचंय. किंवा इथे तुम्हाला विचारू शकतात 7 आणि 8 पण विचारू शकतात. इथे किती विचारू शकतात 7 आणि 8 5 आणि 6 वाटेवर असं काहीतरी विचारू शकतात. 7 आणि किती 8 भाग जाणाऱ्या म्हणजे 56 भाग जाणाऱ्या. डायरेक्ट या पद्धतीने काय करायचे सॉल्व्ह करायचे. लक्षात आलं मला काय म्हणायचंय. समजतंय कसं सोडवलं. आता बघा याचा पुढचा क्वेश्चन बघा. त्याच्या आधी बघा काही लोकांना अजूनही गणिताचा कोर्स जॉईन करायचा असेल गणित बुद्धिमत्तेमध्ये आधी 0 पासून ते हिरो पर्यंत आपण करणार आहोत. 2 दिवसाचं डेमो लेक्चर पण आहे तुम्ही जॉईन करू शकतात. रोज 1.5 तास लाईव्ह लेक्चर असतं सायंकाळी प्लस रेकॉर्डिंग लेक्चर मी तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकतात. माझ्याशी अनलिमिटेड टाइम तुम्ही कॉलिंग वरती बोलू शकतात म्हणजे गणित स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात. ठीक आहे मित्रांनो चला
तर आता बघा 100 ते 200 मध्ये अशा किती संख्या आहेत ज्या 2 आणि 3 भाग जातात. म्हणजे 2 आणि 3 भाग जाणाऱ्या 100 ते 200 मध्ये संख्या शोधायच्यात, म्हणजे 6 भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्यात. डायरेक्ट 200 पर्यंत करून टाका. पहिले किती पर्यंत करून टाका? 200 पर्यंत करा. 200 भागाकारामध्ये किती? 6. 6 1 6, 7 3 18. काही लोकांना हा पण कॅल्क्युलेशन अवघड वाटत असेल तर मी असं करतो. काही लोकांना हे कॅल्क्युलेशन अवघड वाटत असेल तर मी असं करतो. 200 भागाकारामध्ये 6, 7 3 18, बाकी उरली 2, पुढचा घेतला 0, 7 3 18, बाकी किती उरली 2. या बाकीशी काय घेण्यात येणार नाही. 200 पर्यंत किती आहेत? 33. 200 पर्यंत किती आहेत? 33. आता 1 ते 200 पर्यंत 33 आहेत. 1 ते 200 पर्यंत काय आहेत? 33 आहेत. मग आता त्याच्यातले 1 ते 100 चे वजा करून टाका ना. 1 ते 99 पर्यंत जे वजा करून टाका, कारण की आपल्याला 100 पासून सुरुवात करायला लावली आहे. कदाचित 100 ला पण 6 भाग जात असो असेल, मी असं म्हणत नाही की जातोच, म्हणून मी असं लिहिलं 1 ते 99. मग 1 ते 99 पर्यंत 6 भाग जाणाऱ्या संख्या किती? 99 भागाकारामध्ये किती? 6. 6 1 6, बाकी उरली 3, पुढचा काय घेतला? 9. 39 झाले. 7 6 6 36, सो बाकी उरली 3. या 3 अशी काय घेतली आणि 1 ते 99 मध्ये किती आहेत? 16. 1 ते 99 मध्ये किती आहेत? 16. आणि 1 ते 200 मध्ये किती आहेत? 33. मग 16 मधनं 33 मधनं 16 काय करणार? मायनस करणार. 16 मधनं 33 गेले, किती उरले? 17. सो बेसिक कॅल्क्युलेशन 16 32 प्लस 1 33. समजते मला काय म्हणायचे? 17. लक्षात आलं काय केलं? आता तुम्हाला असंच विचारलं असतं, ह्याच जागेवरती त्यांनी असं केलं असतं कॅल्क्युलेशन, तर तुम्हाला असं दिलं असतं. हे थोडंसं रफ करतो. तुम्हाला इथं विचारलं असतं, इथं मी तुम्हाला दिलं असतं, इथं दिलं असतं तुम्हाला 500 ते 700 मध्ये 2 आणि 3 भाग जाणाऱ्या संख्या किती? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 1 ते 700 काढून घ्या. पहिले किती ते किती काढून घेणार? 1 ते 700 काढून घेणार. आणि 1 ते 700 कसे काढणार? 700 भागाकारामध्ये किती? 6. 6 1 6, बाकी उरली 1, पुढचा घेतला 0. 6 1 6, बाकी उरली 4, पुढचा घेतला 0. 6 6 36. सो उत्तर आलं होतं 116. आता 1 ते 500 काढूं घ्या. इथं 1 ते 500 499 काढू. 1 ते किती? 499. मग काय करणार? 499 भागाकारामध्ये किती? 6. बरोबर आहे. 6 8 48. बरोबर आहे. बाकी उरली 1, पुढचा घेतला 9. 19 झाले. 7 3 18, बाकी उरला 1. बाकीशी घेणं नाही. किती आहेत? 83. मग कशातनं काय वजा करायचंय? 116 मधनं 83 वजा केली असते. झालं असतं तुमचं उत्तर. अतिशय सोपं आहे. काही अवघड नाहीये. काही कॅल्क्युलेशन अवघड नाहीये. लक्षात येतंय मी काय करतोय? अतिशय शांततेत, अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात येतंय काय करतोय? चालायचं पुढे मित्रांनो, चालायचं पुढे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. अतिशय रोमॅन्टिक क्वेश्चन आपण चालू आहेत. बघा पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. ठीक आहे, आता 3 अंकी अशा किती संख्या आहेत ज्याला 2 ने 3 ने पूर्ण विभाजित होतात? 3 अंकी संख्या शोधायच्या आहेत ज्या 2 आणि 3 ने पूर्ण विभाजित होतात. ठीक आहे, अशा 3 अंकी संख्या शोधायच्यात ज्या 3 अंकी संख्या शोधायच्यात ज्या 2 ने 3 ने पूर्ण काय जातो? भाग जातो. आता 3 अंकी संख्या म्हणजे किती पोरांनो? पहिले पूर्ण संख्या काढून घेऊ आपण 1 पासून. 3 अंकी संख्या म्हणजे 1 पासून ते 999 पर्यंत या 3 अंकी आहेत. आणि 1 ते 2 अंकी किती आहेत? 1 ते किती आहे? 99 पर्यंत. मग 3 अंकी मधनं 2 अंकी मायनस करू, उरलेल्या 3 अंकी राहिल्या. 3 अंकी 1 ते 999 मधनं 1 ते 99 पर्यंतच्या संख्या मायनस करू, उरल्या 3 अंकी 100 पासून ते 99 पर्यंतच्या, 999 पर्यंतच्या. समजतं मला काय म्हणायचंय? मग काय करणार? या 999 ला कितीने भाग देणार आहेत? 6 ने भाग देणार आहेत, कारण की 2 आणि 3 म्हणजे 6. 6 1 6, बाकी उरली 3, पुढचा घेतला 9. 39 झाले. 6 6 36, बाकी उरली पुन्हा 3, पुढचा 9 घेतला. 6 6 36, बाकी उरले 3. चालूच राहील. मग किती संख्या येत आहेत? 166. मधनं काय वजा करायचं आहे? 99 मायनस किती? 6. 6 1 6, बाकी उरली 3, पुढचा घेतला 39. 6 1 6 6 36, बाकी उरली 3. या 3 अशी घेणं देणे मायनस किती? 16. हा क्वेश्चन ऑलरेडी एक्झामला विचारून झालेला आहे. हा क्वेश्चन काय केला आहे? ऑलरेडी एक्झामला काय झालेला आहे? विचारून झाला. 116 मायनस 16, सो किती उत्तर आलं? 116 मधनं जर 16 मायनस केलं तर किती उत्तर आलं? 150. मग मला उत्तर काय आलं? 3 अंकी अशा किती संख्या आहेत ज्याला 2 ने 3 ने पूर्ण विभाजित होतात? तर उत्तर काय लिहायचंय तुमचं? 150 उत्तर लिहायचंय. काय लिहायचंय मित्रांनो? उत्तर काय लिहायचंय? 150 हे उत्तर लिहायचं आहे. समजतंय काय करतोय? समजते मला काय म्हणायचंय? लक्षात येते काय करतोय आपण? चालायचं पुढे. ओके, आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. आता बघा, एक 3 अंकी संख्या आहे. 2 काय दिलाय बघा? 3 अंकी संख्या आहे. 2 3 मध्ये 3 2 6 मिळवला. बर, 5
बी 9 हे उत्तर येतं आणि या 5b9 ला 5 आणि 9 ने पूर्ण भाग जातो. तर 5a अधिक 2b बरोबर किती? मग मला एक सांगा, या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी 9 5 किती? 14. 14 मध्ये किती मिळवाल म्हणजे 9 ने पूर्ण भाग जाईल? 18 होण्यासाठी किती मिळवावं लागेल? 14 मध्ये 4 म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आली? बी इज इक्वल टू किती आली? 4. हा तुम्ही म्हणाल 27. मग 27 पासून 14 पासून 27 पर्यंत जाण्यासाठी 13 मिळवले असते, पण ते 2 अंक होऊन गेले असते, आपले एकच अंक आहे. हा मग म्हणजे ज्या जागेवर काय येणार आहे? 4 येणार आहे. संख्या काय होणार आहे? म्हणजेच ती संख्या काय होणार आहे? मग आता ह्या 5 4 9 या संख्येतनं ही संख्या मायनस करा. 3 2 6 बाकी किती उरली? 3 2 2 हा 223. मग 223 चा इकडचा अंक हा ए ची व्हॅल्यू काय येणार? हा 2 म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो? 2. बी ची व्हॅल्यू काय आली? 4. आणि ह्या इक्वेशन मध्ये बनवून मला कमेंट करून सांगणार आहात. या इक्वेशन मध्ये बनवून मला काय करणार मित्रांनो? कमेंट करून सांगणार आहात. लक्षात आलं काय करतोय? कोणत्या पद्धतीने सोडवतोय? चालायचं पुढे, चालायचं पुढे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा या व्हिडिओमध्ये आपण एवढी क्वेश्चन डिस्कस केलेली आहेत. कसोटींवरची या प्रकारची क्वेश्चन विचारतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या बद्दल क्वेश्चन डिस्कस करणार आहोत मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर करा. याचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. काही लोकांना क्लासेस जॉईन करायचे असेल तर त्यांचं स्वागत आहे मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.